उतरा उतरा तिला उतरा तिला उतरा. पाऊस एकदम जोरात आलाय. आम्ही थांबतो आता एकदा आडोस. जोरात आला यार पाऊस. काय थांबायचं नाव नाही घेत आहे. आपण आलो नाही इकडे फिराय. आता ही आमची आली खिंड. याच्या मागे पण इतिहास आहे. या खिंडीच्या मागे इथे पण एक छोटंसं गाव आहे जांभेकर वाडी करून. इथे आतमध्ये गाव आहे ते जांभेकर वाडी. थोडंसं इथे ऑफ रोड आहे. निवकुण्यापासून आम्ही निवकुण्याचा एक फाटा आहे तिथून आतमध्ये आम्ही आलो आहे. त्याच्यानंतर थोडंसं इथून ऑफ रोडिंग आहे. गावाला नाही आलो तर ऑफ रोडिंग नाही तर काय मजा आहे. थोडेफार रस्ते तर पाहिजेच ना. एकदम पुढे पूर्ण जंगल आहे आणि त्या साईडला ना असा पाऊस पडतोय. आता माहीत नाही आम्हाला लोकांना इथे पाऊस आहे. जर पाऊस पडला तर आमची वाटच आहे. ऊन पण पूर्ण अच्छा असा कमी झालं. पूर्ण सावली पडले बघा. आभाळ आलंय पूर्ण आणि समोर जंगल काय बघाल. वा तेजा जंगल बघ जंगल. गाडी एका साईडला थांबवली. आधीला पाऊस पडतोय बेबी. कसा पडतोय एकदम असा पाऊस जोरात पडायला लागलाय. दिसतंय मला पहिला पावसाचा आनंद घेताना. ऊन एवढं मस्त होतं. बरोबर ऍक्च्युअली तेच बोलतोय. मला नव्हतं पाऊस पडला पाऊस पडणार आहे. पाऊस थांबला की लगेच निघालो आम्ही लोक. आता एवढं लांब आलो जातेकडे बघूनच जाणार. शुभ सकाळ मंडळी. आणि आज दिवस दुसरा आहे. काल आम्ही आलो थकलो वगैरे होतो आणि आज सकाळ सकाळी आम्ही आलो कुठे बघा दाखवतो तुम्हाला. मस्त नदी आहे म्हणजे तिथे डॅम आहे. ते पाणी अडवलं जातं आणि खाली आपली नदी आहे. म्हणू शकत नाही काय बोलतात रे याला. नदी म्हणू शकत नाही ना. काय बोलतात त्याला. नदीच आहे ना. तारळे नदी आहे ही. पुढून जाऊन तारळ्याला मिळते. म्हणजे आमचं ते दाखवलं ना आम्ही येताना दाखवलेलं. तुम्ही माझं जर फर्स्ट डे मध्ये बघितलं असेल तिथे तुम्हाला दिसेल. कंटाळा आला होता. बोलो घरी आंघोळ करण्यापेक्षा थोडं तोंड वगैरे धुतलं आम्ही लोकांनी. कुणालने काय धुतलं नाही होतं. कुणाल नाही घ्या ब्रश तो किया उभी नाही किया गुंगा आहे हो. चिप्स मांग रहा है मालिक. तर हे केलं मस्त आहे की चाय वगैरे पिला आणि आलो गावापासून. आमच्या काहीतरी 10 किलोमीटरवरती असेल ना एवढी. 10 पण नसेल ना 5-6. कसं घाट आपण उतरून आलो. 4-5 किलोमीटर पकडा खाली आहे नदी. मस्त आता इथे आंघोळ फ्रेश वगैरे होणार आणि नंतर मग जाणार घरी वरती. व्ह्यू एवढं शांत वाटतंय ना. गाड्या पण लावल्या नंतर गाडी पण धुवायला येतील. हे इग्नोर करा. हे बोचकी बाचकी ना इग्नोर करा. हा काय करतो काय माहिती. काय बनणार आहे कुणाल. फोटो खिचरा आहे आणि दोघे जण कुठे इकडे माणसं आहेत म्हणून ती लोक बोलतात आपण तिकडे पुढे जाऊया म्हणून ती लोक पुढे गेले. शरम म्हणजे लाज वाटते त्या लोकांना. मग ती लोक बोलले आम्ही पुढे जातो. तर ठीक आहे. ट्रायपॉड वगैरे आणलाय फुल एकदम. हे ट्रायपॉड कुठे आहे. ठीक आहे. बबलीने ट्रायपॉड वगैरे पकडलाय. लावतो कॅमेरा त्याच्यामध्ये ॲड करणार आणि फुल धमाल करणार होता. तर भेटूया आपण डायरेक्ट आता नदीवरती. चाललोय आता ट्रायपॉडचा काहीतरी जुगाड करतो कुठेतरी लावतो. तेजा हाय कर हाय. तेजा तिकडे जाय आहे. काय पाणी आहे. तेव्हा माणसं होती आता माणसं गेली म्हणून थोडा फुल प्लेज मध्ये आता. बापरे ऍक्च्युली ते काय पाणी असं आहे ना. दगडी आहे दगडी दगडी एवढी लागतात ना बेकारवाली. तेजात चप्पल घालून यायला पाहिजे होतं रे. हसतोय बघा कसा हसतोय बघा. आणि हा पुढे काय नजारा वाटतो ना. आता इथेच ट्रायपॉडचा काहीतरी जुगाड करतो. हा ट्रायपॉड तर मी घेऊन आलेलो आहे. ट्रायपॉड पुढेच लावतो. इथे मला ही चांगली लोकेशन वाटते. करतो मस्तपैकी आणि मग काय टाइमपास. आज 1-2 तास आता आम्ही इथेच आहे. आहे ना सुंदर पाणी. ते पूर्ण पुढे जातं तारडे नदीला भेटतं. ब्रिज होता मी बोललो ना बांधकाम चालू आहे वगैरे. नवीन पूल बनतोय वगैरे तिथे तसं. पूल एकदम भारी. हा हा हा. आणि कुणाल बघा
गोरी जवानी. आणि बबलू बघा, बबलू मागे दिसत असेल. ए बबलू, अरे ये ना, गाडी धुवायला आलाय मुंबईवरून इकडे. आणि ते दोघे बघा, मी पेरतोय. अरे पाणी ऍक्च्युली काय माहितीये काय, पोहायला येत नाही तर ना, मी तर ऐकलो नसतो. पण जाऊया, आगे जाते ना, चल ना. चला आता पुढे जाऊया जरा. ठीक आहे, केवढा डीप आहे. हा मग ठीक आहे, चल जाते पुन्हा. ले ना पुढे. काय मस्त तेजा. अरे फोन ठेवायला जागा नाही रे पण माझी. मस्तपैकी आंघोळ वगैरे केली नदीवरती आणि आता घरी चाललोय. जाता आता वडापाव स्नॅक सेंटर करून आहे. काका आहे, छोटंसं दुकान आहे, रस्त्याला लागूनच आहे. अति उत्तम टेस्ट वडापावची, खूप आवडला मला. ॲक्च्युली घरी जाऊन जेवायचं आहे ना, तर 2-2, 3-3 खाल्ले असते आहे ना कुणाल. मस्त टेस्ट आहे. कधी जर असाल तर तुम्हाला माहीतच असेल, कारण हे 5 वर्षापासूनच इथे आमच्या तारड्यावरून वगैरे येत्या. तुम्ही जळगाव साईडला वगैरे जात असाल तर तुम्ही नक्की यांचा एकदा सिद्धेश्वर वडापाव स्नॅक सेंटर ट्राय करा, खूप आवडला. आता जायचं आहे घरी. आणि पुढचा प्लॅन काय आपला, फोर्ट ना, कुठे जायचं आहे बबलू आता. दातेगडला जायचा आमचा प्लॅन झाला आहे. लेट्स सी, आता घरी जाऊनच समजेल. तर भेटतो आता घरी जाऊन. तर घरातून निघालो आता जेवून आणि चाललो आता दातेगडला. मस्त बघाशी आलो, जेवलो छान. थोडा पडलेलो होतो कारण ऊन भरपूर आहे गावाला. आणि उन्हामध्ये माहीत आहे गावचं ऊन कसं लागतं, ते रसरशीत ऊन आहे. गावचा व्ह्यू बघा, त्या पवनचक्की वगैरे सर्व एकदम जबरदस्त. आणि माझ्याबरोबर माझी मुलगी आहे, मागे बसले. एक नंबर वाटतंय. इथून काहीतरी माझ्या गावापासून पाटणमध्ये आहे ते दातेगड. मी जसं यूट्यूबवरती वगैरे बघितलं आहे, जास्त नाही आहे चढायचं वगैरे, पण पायऱ्या वगैरे छान आहेत. पण अर्धा तासाचं काहीतरी वरती चढायचं आहे ते, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे. जास्त काय चढायचं नसेल, त्यामुळे मग मुलगीला पण घेतलं. ती पण घरी बसून बोर झाली होती. आणि माझ्या घरापासून पण जास्त लांब नाही आहे, एक 45 मिनिट्स, म्हणजे 45 मिनिटाचं टायमिंग दाखवतो रनिंग पोचायचं. अरे रे रे, पवनचक्की काय हवा लागते मस्त एकदम ना. येस, मजा येते, मजा येते बाळा. आहे ना, नाही येणार. हा यार, पडला तर आपण भिजणार. मग पावसाची शक्यता वाटते. ॲक्च्युली वातावरण पण एकदम असं ढगाळ झालंय. पाऊस पडला तर काय खरं नाहीये. स्वेटर बिटर काय, सॉरी स्वेटर बोलतोय, रेनकोट वगैरे काही नाही आम्ही लोकांनी कॅरी केलं. आणि तसं म्हणायला गेलं तर खाली खरंच असं वाटतं पाऊस पडतोय ना. आता ही आमची आली खिंड. याच्या मागे पण इतिहास आहे, या खिंडीच्या मागे. इथे पण एक छोटंसं गाव आहे, जांभेकरवाडी करून. इथे आतमध्ये गाव आहे ते जांभेकरवाडी.
आली खिंड, जळगावची खिंड बोलतात. ह्याच्या पलीकडून पाटणचा रस्ता चालू होतो. कोणी काढलेला? हां काय, हे लोक आले का काका वगैरे? कुठे दिसतंय का कोण? कसं आहे ना, मधून रस्ता आहे आपला एकदम कडकवाला दोन्ही साईडला. आणि वरती इथे गाडी थांबवून इथे दिसतं मला, तर गाड्या थांबवल्यात. इथून वरती जायला की रस्ता छोटीशी वाट आहे, शिड्या जास्त आहे. आणि वरती तुम्ही गेला तर इकडं पुन्हा पवनचक्की वगैरे बघू शकता. आपण जाऊया नंतर, ते सुद्धा मी दाखवेन. चलो, आपली पब्लिक आली. चला आता थोडासा घाट उतरायचा आहे. थोडासा हा घाट आहे. हा घाट उतरला की खाली बघूया, मॅप लावायला लागेल आपल्याला मे बी. आता गावातले ते मित्र होते माझे, ते म्हणाले निवकोने करून एक आहे. काय गुड्ड्या, हाय कर, हाय ए गुड्ड्या. करवंद तोडतात वाटतं. थोडंसं इथे ऑफ रोड आहे. निवकुण्यापासून आम्ही निवकुण्याचा एक फाटा आहे, तिथून आतमध्ये आम्ही आलो आहे. त्याच्यानंतर थोडंसं इथून ऑफ रोडिंग आहे. गावाला नाही आलो तर ऑफ रोडिंग नाही तर काय मजा आहे. थोडेफार रस्ते तर पाहिजेच ना. काय गुड्ड्या, मजा येते काय? पोरगी खुश झाली माझी. घरी बसून बसून बोर होत होती बिचारी. हा रस्ता एक अजून काय बनला नाही. या भरपूर वर्षापासून मी लहानपणापासून बघतोय, आहे तसाच आहे. इथून थोडीफार आतमध्ये गावं आहेत. पीसफुल वाटतं, बघितलं, शांतता इतकी आहे ना, चला असं वाटणारच नाही की आपण असं पीसफुल ठिकाणी आहे. म्हणजे गाव ते गावच आहे, म्हणून तर गाव गाव सोनं बोलतात. मुंबईमध्ये हे सर्व नाही. जबरदस्तच एकदम. समोर दिसतंय तुम्हाला, इतकं छान वाटतं डोंगर. काही ठिकाणी ढग आहेत, काही ठिकाणी असं उगून वगैरे दिसतंय. हा रस्ता काय ठीक नाही वाटत आहे. थोड्या आरामात गाडी चाललेली बरी. ॲक्च्युली माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी संपत आले, ठूस होणार आहे आता. पाण्यावरती नदीवरती जी मजा केली ना, ती वेगळीच मजा आली. इथे एक गाव आहे इथे केरळ करून. गेलो की आता पहिले गाडीची सर्व्हिस करेन. किती पीसफुल वाटतं ना, झाडं बिडं बाजूला मस्त आहे की. वा, आदिला तुला मजा येते बाळा? येते? हा पूर्ण धारेश्वरचा घाट आहे, तो थोडाफार चढावा लागतो. आणि तुम्ही तिकडे बघत असाल तर तिकडे पूर्ण प्रॉपर असं एकदम व्ह्यू दिसतोय. कडकवाला व्ह्यू आहे, म्हणजे एकदम कडक. आम्ही तिकडून आलो ना, आपण माझं गाव त्या साईडला आहे. इतकं सुंदर वाटतं ना, पीसफुल पीसफुल. गावाची ओढ, पूर्ण खालून जंगलच आहे, पूर्ण झाडं आहेत ना. बापरे,
इथे मध्ये एक धारेश्वरचं एक मंदिर लागतं. कसला चढ आहे बापरे. वातावरण तर एकदम ढगच एकदम. मला असं वाटतं खरंच पाऊस पडणारा वाटतं आहे ना. ती आमची तिथे खिंड. अरे रे किती उंच आलो आहे मी. हे दिसतंय पूर्ण डोंगर. ह्या सगळ्या पवनचक्क्यात तिकडे छोटी 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 अशी गावं आहेत. वा हां मॅप तर बबलूनेच लावला आहे म्हणून मी मागे राहिलो आहे. माझा सेकंडरी फोनची बॅटरी पूर्ण डाऊन आहे. तेजा ये तेजा. इथे हे पुढे धारेश्वर मंदिर. बघूया आम्ही येताना तर आलोच. आम्ही इथून येताना धारेश्वर मंदिरात येऊ. डॉमिनरचा टर्निंग रेडियन्स एवढा कमी आहे ना. खूप कमी आहे टर्निंग रेडियन्स. हे धारेश्वरपासून पण वरती आहे म्हणजे बघा बापरे. मला असं वाटतं हे उतरून परत खाली आहे की काय. लेट्स सी अजून किती किलोमीटर आहे माहीत नाही. तेजा किती बाकी आहे अजून. तेजा किती बाकी आहे. हा काय 13 मिनटं. 13 मिनटं बोलतोय. 13 किलोमीटर आहे अजून. काय बोलतो. 13 किलोमीटर बाकी आहे म्हणजे अजून लांब आहे. म्हणजे आपलं अंधेरीपासून ते मालाड हाईट आहे. पण ठीक आहे ना ट्रॅफिक नाही काय ना मग काय वाटत नाही गाडी चालवायला. आम्ही बरं आम्ही लवकर निघालो आहे. काय पवनचक्क्या दिसतात आहेत काय सांगू तुम्हाला. तुम्ही कॅमेऱ्यातून बघत असाल त्यामुळे मी शब्दातून सांगू शकत नाही की तुम्हाला मला काय फील होतं इथे. पण मला तर मस्त वाटतंय. काय समोर जंगल आहे एकदम पुढे पूर्ण जंगल आहे. आणि त्या साईडला ना असा पाऊस पडतोय. आता माहीत नाही आम्हाला लोकांना इथे पाऊस आहे. जर पाऊस पडला तर आमची वाटच आहे. ऊन पण पूर्ण अच्छा असा कमी झालं. पूर्ण सावली पडले बघा आभाळ आलंय पूर्ण. आणि समोर जंगल काय बघाल. वा तेजा जंगल बघ जंगल. बाप रे एकदम असं अनबिलिव्हेबल वाटतं एकदम. वा आता मला टेन्शन आलं. माझ्यावर माझी पोरगी आहे म्हणून मला टेन्शन आहे. ॲक्च्युली भिजली नाही पाहिजे ती. उगाच आजारी वगैरे पडेल. आता इथे गावं घरं वगैरे पण नाहीत कुठे दिसत आहेत. तिथे आम्ही थांबू शकतो पाऊस आला की. आणि झाडाखाली थांबलं तर प्रॉब्लेम मेन. हा जंगल बघा जंगल भाई साहब. काय जंगल आहे ना. बघ ना जंगल खूप घनदाट जंगल आहे यार है ना. हा बेबू बाप रे भयानक आहे ना. एकदम म्हणजे एकदम दाट आहे. आणि रस्ता तर एकदम सामसूम वाटतोय. रस्त्यावरती कोणी नाही. आमच्या 3च गाड्या दिसतात आहेत. आणि दूर दूरपर्यंत मला अजूनपर्यंत एक गाव दिसलं नाहीये. अरे वा गाव दिसलं की घर दिसायला लागलं. म्हणजे आहेत घरं आहेत इथे भाई साहब. कसला पाऊस आहे. पाऊस पडणारच आहे 100%. जंगल जंगल. रस्त्यांची कामं पण चालू आहेत. बाई पाणी पडलं. अरे पाऊस यायला लागला. हे पाऊस यायला लागला. आपल्याला कुठेतरी थांबायला लागणार आहे. पाऊस पाऊस. हवा पण सुटले. पाऊस पण आलाय. वरती ढग दिसतात आहेत. पूर्ण ढग आहेत. बबलू थांबावं लागेल कुठेतरी. हा बेबी
गाडी एका साईडला थांबवली. आदिरा पाऊस पडतोय बेबी, कसा पडतोय? एकदम असा पाऊस जोरात पडायला लागलाय. दिसतंय तुम्हाला पहिला पावसाचा आनंद घेताना. ऊन एवढं मस्त होतं. बरोबर, ऍक्च्युअली तेच बोलतोय. मला नव्हतं पाऊस पडला, पाऊस पडणार आहे. हा तेजा पाऊस बघ दिसतंय. जोरदार पाऊस आला. माझी पोरगी आहे म्हणून ना तर मी थांबलो असतो ना तिला. ते बी गुड्ड्या पाऊस आहे बहुत. मराठी मध्ये बोल. लय पाऊस आहे. लय पाऊस आहे. पडला तर आहे. तिकडे बघून दिसत ढग कसले झालेत. पूर्ण तिकडे डोंगरच दिसत नाहीयेत. तिकडे पाऊस जोरात पडतो एवढं फिक्स आहे. बाबलू आपल्याकडे पाऊस जोरात आहे. त्या साईडला आहे बाकी. कुठे पण तिकडे पाऊस असणार. मग आपलं दिसत नाही. अजून किती किलोमीटर आहे रे? 5 मिनिटावरती आहे. आता निघतो इथून. पाऊस थांबला की लगेच निघालो आम्ही लोक. आता एवढं लांब आलो, जातेकडे बघूनच जाणार. रस्ता छान आहे हा. पूर्ण एकदम हिरवं हिरवं गार आहे इथलं. अरे बबलू जोरात आला. मागे चला, मागे चला. पाऊस जोरात आला. चला चल 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 चल. हा गेला, पुढे गेला पाऊस. म्हणजे असा पडून असा पुढे गेला. अरे आदिराला नाही भिजू शकत रे. गाडी आली, गाडी आली. चल 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 चल. आला पाऊस जोरात. ते पण मला कॅमेरा बंद करावा लागेल. समजू शकता तुम्ही लोक, कारण मी ते वॉटरप्रूफिंग टेप नाही केलं माझ्या कॅमेराला. मला नव्हतं माहिती की पाऊस पडेल. थांबूया थांबूया थांबूया. उतरा उतरा तिला, उतरा तिला, उतरव. पाऊस एकदम जोरात आला. आम्ही थांबतो आता एकदा आडोस. जोरात आला यार पाऊस. काय थांबायचं नाव नाही घेत आहे. आपण आलो नाही इकडे फिराय म्हणून. तुझे किती किलोमीटर अजून बाकी? 3.2 आहे. किती? भातेगड. काय वाटतंय समोर ना? आलो किती आहे बघू. चला वाईलो, बाय. पाऊस थांबलाय, म्हणजे पडतोय पण बारीक बारीक आहे. पण इथून निघालेलं बरं, कारण अडकलो तर अडकलो. आता दातेगड इथून काहीतरी 3 किलोमीटर वरती आहे आणि ते केलं पाहिजे असं मला वाटतंय. परत नंतर मग येऊन अर्थच नाही आला ना एवढा. आता आम्हाला टेन्शन आहे की जाताना आमची वाट नको लागायला. हा जंगल एवढा आहे ना इथे ह्या रस्त्याला. हे इकडे आहे घेरे, दातेगड, किल्ला, भैरव मंदिर आणि अंबाबाई मंदिर. 3 किलोमीटर.
वा, इथे खूपच घनदाट जंगल आहे यार. ए असं बोलू नका, असं बोलू नका. 3 किलोमीटर म्हणजे पोचू आम्ही आता एक 5 मिनिटात. ॲक्च्युली मग रस्ते चांगले त्यामुळे टेन्शन नाही आहे. रस्ते चांगला नसेल तर वांदे झाले असते. ए हलू नका बेबी, मला पकडून बस. थंडी लागते बेबूला. पावसाचं वाटलं नव्हतं पाऊस पडेल, कारण ऊन एवढं मस्त लागलेलं. पण दुपारी असं फील तर होत होतं की पाऊस पडणार आहे. कसं लगेच हिरवं हिरवं गार झालं यार लगेच. स्वामी समर्थ प्लीज, थोडंसं थांब, थोडंसं. थोडंच थांबा, एकदा हे फिरून होऊ द्या, मग पाहिजे तेवढं पाडा घरी जाय गेल्यानंतर. आहे सुंदर झालं आहे ग्रीनरी. थोडासा पाऊस पडला, थोडा म्हणजे मला वाटतं जास्त किती पडला रे, अर्धा तासाच्या वरती झाला ना आपल्याला. काय झाले ग्रीनरी. दातेगड आम्ही कॅन्सल करतो. ॲक्च्युली पाऊस पण खूप झाला आणि हा रस्ता तुम्ही बघताय हा खूप रिस्की आहे. इथे गाडी खाली लावावं लागेल आणि इथून आम्हाला एवढं पूर्ण वरती गड चढावं लागणार म्हणजे. आणि त्याच्या मी माझ्या मुलीसाठी रिस्क नाही घेऊ शकत. गाडी इकडे असे लावायला लागणार आणि इथून असं वरती चढत चढत जायचं. आणि हा आता लगेच होणार नाही. पावसाचा काही चान्सेस सांगू शकत नाही. पाऊस पडला तर वांदे होतील मध्येच जर आला तर. त्याच्यामुळे आम्ही हा प्लॅन ड्रॉप करतो आणि पुन्हा घरी निघतो आहे. कारण पाऊस विजा पण एवढं कडकड कडकड कडकतात आहेत. आणि नाही लहान मुलीसोबत रिस्क नाही घेऊ शकत. त्यामुळे चलो आता पूर्ण घरी जाऊया घरी ना. कुणाल तू काय बोल रहा वही करते ना, देख ना आधी घरी जाऊया ना आता. हां हां चला, थंडी लागते तिला पण. चला मग आता घरी जातो आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो. जर जमलं तर आम्ही धारेश्वरला जाऊया. जर जमलं तर हां ये देख ना, पुरा रस्ता देख ना कसा आहे. धारेश्वरला जाऊया का आता की घरी जाऊया. नको ना, मग रस्ता कुठे अजून. मग ठीक आहे बघूया मित्रांनो, मी ब्लॉग संपवतोय.